नमस्कार मित्रमैत्रिणींनो. अजितदादा पवार गेले आणि या पक्षाची पार दशा सुरू झाली. आता सध्या या पक्षामध्ये नेमकं काय सुरू आहे हे कोणालाच सांगता येत नाही. एकीकडून सुनेत्रा पवार म्हणतात की ते प्रफुल्ल पटेल कधी येतात कधी नाही ते तुम्हालाच माहिती. दुसरीकडे त्यांचाच मुलगा पार्थ पवार म्हणतात की प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंबद्दल ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्या एकदम चुकीच्या आहेत. ते ज्येष्ठ आहेत, आम्हाला ते आदरणीय व्यक्ती आहेत आणि त्याच्यामुळे असं काही पसरवू नका. म्हणजे तुमच्या लक्षात येते का, आई एक म्हणते आहे, मुलगा एक म्हणतो आहे. बरं, आता पार्थ पवारांनी जे वाक्य स्टेटमेंट बाहेर दिलं ट्विटरवर, जे त्यांनी ट्विट केलं होतं, हे असं त्या ट्विटवरून लक्षात येतंय, त्याच्यावरून एकच लक्षात येतंय की यांच्यावर प्रचंड दबाव आहे. कारण की एवढा दबाव असल्याशिवाय ते असं लिहिणार नाही. ते आम्हाला आदरणीय आहे, त्यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन करतो वगैरे वगैरे. नाही, एरवी आता इतके दिवस झाले त्यांनी काहीही बोलले नव्हते. या पक्षामध्ये नेमकं काय चालू आहे तुम्हालाही माहिती आहे. अजितदादा गेले नाही आणि 2-3 दिवसामध्ये ही चांडळ चौकडी काय काय प्रकार करत होती हे तुम्हाला माहिती आहे. प्रफुल्ल पटेल अध्यक्ष बनण्याचा त्यांचा प्रयत्न झाला. सोशल मीडियावर आपल्यासारखे लोक बोलले म्हणून तो फसला. त्याच्यानंतर ह्यांनी परस्पर निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी परस्परच स्वतःकडे सुद्धा अधिकार ठेवले. म्हणजे पक्षाच्या अध्यक्ष आहे सुनेत्राताई पवार आणि ह्या लोकांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून स्वतःकडे सुद्धा त्यांनी अधिकार ठेवले. हे पत्र परस्पर निवडणूक आयोगाला पाठवलं. त्याच्यानंतर सुनेत्रा पवारांनी पत्र पाठवलं निवडणूक आयोगाला की या तारखेच्या आधीचे कुठलेही पत्र गृहीत धरू नका. म्हणजे थोडक्यात पटेल किंवा तटकरेंनी जे पत्र पाठवलं ते पत्र तुम्ही ग्राह्य धरू नका असं सुनेत्रा पवारांनी म्हटलं. हे स्पष्ट दिसतंय. म्हणजे या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर खळबळ सुरू आहे हे स्पष्ट आहे. हे बघा, नसताना तसं काही, तर जे 1-2 महिन्यापासून चर्चा चाललेल्या आहेत त्यांनी सगळेजणांनी आले असते एकत्र, सगळ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली असती, त्यांच्या चेहऱ्यावर असलेला एकोपा दिसला असता. पण तसं दिसत नाही. प्रेशर दिसतो, दबाव दिसतो. अजितदादांविषयी चर्चा विधिमंडळामध्ये होऊ दिली नाही. अनेक आमदारांना परस्पर सांगण्यात आलं की तुम्ही बिलकुल ते काढायचं नाही, विषय काढायचा नाही. हा कोणाचा दबाव आहे? आणि पार्थ पवाराचं हे वाक्य, लोकांच्या कमेंट्स बघा. लोक म्हणतात की अहो ते अजितदादा गेले त्याचं दुःख फक्त एकाच पुतण्याला झालेलं दिसते. रोहित पवारच एकटे न्याय मागताना दिसतात. पार्थ पवारांनी एकदा पण म्हटलं नाही हे काय जे काय चाललेलं आहे इन्व्हेस्टिगेशनवर काही प्रश्न उपस्थित केले नाही. आणि त्याच्यामुळं दबाव आहे हे लक्षात येतं. एक तर तुम्हाला माहिती आहे पार्थ पवारांची ती केस सुरू होती जमीन व्यवहाराची, त्याच्यामुळे त्यांना काय अजूनही क्लीन चिट मिळालेली नाही आहे, त्याच्यामुळे प्रेशर तर असणारच आहे. पण या पक्षामध्ये आता जसं संजय राऊत म्हणाले की एक तर सगळ्यात मोठी चूक झाली ती म्हणजे 2 वर्ष आधी त्या प्रफुल्ल पटेलांच्या नादी लागून अजितदादा शरद पवारांपासून वेगळे गेले. ते त्यांचं चुकलंच होतं. आपण तेव्हा त्या सगळ्या गोष्टींवर, त्या निर्णयावर प्रचंड टीका केली होती. हे असं करणं हे या लोकशाहीला धरून नाही, महाराष्ट्राला आवडलं नाही फॅमिली तुटणं, तेव्हा त्यांनी ते केलं. आता त्यांच्यासोबत जे जे गेले होते ते कोण असणार आहे? सगळे गद्दार, ज्यांना पवारांनी तो पक्ष कसा उभा केला, काय केलं, जे काय काहीच त्यांना पडलेलं नव्हतं. प्रत्येकाला आपापल्या गोष्टी सेफ करणं पडलेलं होतं. ते गेले गद्दार सगळे तिकडे निघून. ज्यांच्यामध्ये बिलकुल कृतज्ञता भाव नाही आहे, झालेल्या गोष्टीची जाणीव नाही आहे, केलेल्या याची जाणीव नाही आहे, ते लोक निघून गेले. मग आता ते सगळे गद्दारच होते. ते काय प्रामाणिक राहणार होते का? ते यांच्यासोबत पण गद्दारी करणार. हे बा, मी तुम्हाला सांगते, एकदा स्वभाव आपल्याला कळला ना ती व्यक्ती बदलत नसते. जर गद्दारी तुमच्या स्वभावात असेल, जर एकदा तुम्ही एका व्यक्तीसोबत गद्दारी केली असेल तर आयुष्यात तुम्ही कुणाही सोबत गद्दारी करू शकता. हे तुमच्या पर्सनल आयुष्यात पण लक्षात ठेवा. तुमच्यासोबत एखाद्या वेळेला एखादी व्यक्ती जर का तिने भयंकर विश्वासघात केला तर लक्षात ठेवायचं की ही व्यक्ती विश्वासघात कधीही करू शकते. बूंद से गई हौद से नहीं आती. त्याच्यामुळे आता हे सगळे गद्दारांची मांदी याळी ते काय करणार आहे त्या पक्षासोबत? ते परत हेच बघणार, परत फडणवीस अजून काहीतरी तोडफोड करता येतात का, हे सगळे जे काही प्रयत्न आहेत ते अनेकांच्या यांनी होणार. आणि ते पुढे काय होणार हे परत अजून त्रासदायक असणार आहे सगळ्यांना बघण्यासाठी. मी तुम्हाला खरंच सांगते, काही फार होप वाटत नाही आहे.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळाली, खूप चांगलं झालं. आणि त्यांच्याकडे पाहून होप वाटतायत की त्या मुख्यमंत्री झाल्यानं तरी पण त्या महाराष्ट्राचं खूप भलं करतील. पण जे त्या पक्षाचं सध्या चाललेलं आहे आणि पक्ष वाचवण्यासाठी आता यांना जे जे काय करावं लागते ते बघता येणार नाही आहे. एकीकडे सुनेत्रा पवारांनी इलेक्शन कमिशनला जे पत्र पाठवलं त्याच्यामध्ये त्यांनी जे कार्यकारिणीची नावं दिलेली आहेत, पण पदच दिलं नाही. प्रफुल्ल पटेलांकडे कुठलंही पद दिलेलं नाही आहे. पहिले ते कार्यकारी अध्यक्ष होते, कोषाध्यक्ष होते असं म्हणतात. तटकरेंकडे एक पद होतं त्या पक्षाचं, त्यांनी फक्त नावं दिले, त्यांची पदं समोर लिहिलेली नाही आहे. एकच पद आहे अध्यक्ष सुनेत्राताई पवार, बास. बाकीच्यांची पदं म्हणजे इनडायरेक्टली काय चाललेलं आहे, काय होतं आहे हे तर लोकांना कळतंय. पण तरीही अजून काहीही होऊ शकतं, कारण की ज्यांच्याकडे सत्ता आहे आणि त्या सत्तेतल्या लोकांच्या सोबत जे हे सगळे आहेत, प्रफुल्ल पटेल वगैरे, हे मूळचे, तुम्हाला माहिती आहे मराठी त्यांना बोलता येत नाही, पटेल आहेत ते. त्याच्यामुळे ते काय काय करतील कोणासोबत मिळून आणि ते काहीच सांगता येत नाही. म्हणजे मला तरी खरंच हे इकडून तिकडून वेगवेगळ्या बातम्यावाले करतायत की शरद पवारांचे घडवून आणत आहेत, आता शरद पवारांची ही खेळी. अरे बाबा, काही नाही ठेवलं आहे त्यांच्याकडे, त्यांच्या हातात काहीही राहिलेलं नाही आहे. ते 2 वर्ष आधीच जर व्हायचं असतं तर तेव्हाच झालं. एवढी मोठी बेइज्जती एका माणसाच्या आयुष्यामध्ये होते, आता अजूनही ते काही करत असतील असं तुम्हाला वाटतंय का? नाही वाटत मला तरी या पक्षाकडून. आता मला माहीत नाही पुढे काय होईल, पण आता सध्या आज जे सगळीकडे चर्चा चाललेली आहे तटकरे आणि यांची आणि पार्थ पवारांची ही पोस्ट ही पूर्णपणे दिसते की प्रेशर आहे आणि त्यांना ह्याच दोघांनी करायला लावलेली दिसते. कारण की या दोघांची जी शितू होती आहे, तटकरेंबद्दल जे बोललं जातं आहे, कारण अजितदादा गेले तेव्हा तटकरे म्हटले होते की विलिनीकरण वगैरे असं काही नाही, काही काय बोलता, आम्हाला तर सांगितलं असतं त्यांनी असं जर असतं तर, हे म्हणत होते. आणि काल काय म्हटले तटकरे, आम्हाला 2 महिने आधीच माहिती होतं, पण असं काही सगळ्यांची मिळून बैठक नव्हती झाली, विलिनीकरण होणार हे माहिती होतं. म्हणजे कळतंय की काल. शिवाय रोहित पवारांनी अजून एक गोष्ट सांगितली की त्या खरातच्या यांनी अजितदादांच्या फोटोवर फुल्या बिल्या मारल्या होत्या, अजून कोणाकोणाच्या फोटोवर फुल्या मारल्या, आणि फुल्या मारून त्यांचे हेतू काय होते बरं? फुल्या मारल्यामुळे कोणी नाही गेलं, पण त्याच्यानंतर त्यांनी जे जे काय प्रोसेस सुरू केली असेल, जे जे काय तिथं बसवलेले पायलट, कोणाला वेळेवर काय आणून ठेवलं, त्या कंपनीच्या मालकाला काय फूस लावली, काहीच माहिती नाही. या सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजे. आणि माहिती नाही, आता बघूया, जे काय होईल अपडेट्स तुमच्यापर्यंत मी देत राहीन. या सगळ्या गोष्टींबद्दलच्या तुमच्यासुद्धा प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा. शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता.